तो जेव्हा बोलतो ना, मग तो तुम्हाला राग येतो. सो तो थोडं ना कम्पेअर, जज ही गोष्ट थोडी लांब ठेवा. समजा जरा, एकामेकाला आपण समजून घेऊ गाईस. सो तर फॅमिली आहात तर फॅमिलीसारखं राहूया. आणि प्लीज जज करू नका. जे काय गोष्टी आहेत ना ते हे नका करू. उगाच चांगलं चाललं, चांगलं चालू द्या. एकच लाईफ भेटलं, एका लाईफमध्ये सगळं मॅनेज करायचं आहे. सो तर जे काय असेल ते तोंडावर बोलून टाका. मला तसं आवडतं. जे काय ते फेस टू फेस बोला. मनात ठेवायचं नाही, डोक्यात ठेवायचं नाही. आहे ते फेस. राग आला तरी चालेल, पण बोलून मोकळं व्हायचं. ते मनात ठेवून, डोक्यात ठेवून तर राग डबल टिबल वाढतो ना, नंतर खूप वाढतं ते. त्यापेक्षा आहे ना, बेधडक तोंडावर बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं दुसऱ्या आपापल्या कामाला. ते मनात ठेवणार, मग 1 महिन्यानंतर बोलणार, 1 हफ्त्यानंतर बोलणार, 1 वर्षानंतर बोलणार, किंवा कधी भेट होईल तेव्हा बोलणार. मजा नाही देत. हाय ते हाय, ऑन दी स्पॉट लगेच बोलून टाकायचं, मोकळं व्हायचं. सो तर आय होप मला सांगायचे जे मी सांगितलं तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे, नाही समजलं असेल तर मग मला सांगा, मी परत एक्सप्लेन करेल तुम्हाला. आणि ज्यांना समजायचे ते समजून जातील, ज्यांना नाही समजायचे त्यांना कितीही भुकून सांगितलं तरी नाही समजणार. कारण की खूप गोष्टी तशा की ज्या समजून घेतलेल्या बऱ्या असतात. पण माणसाला माहिती पडलं की या माणसाला ही गोष्ट नाही आवडत आणि त्या माणसाने केली ती गोष्ट न सांगता, भाई तुम्ही त्याला चुत्यात काढू शकता, देवाला नाही, कर्माला नाही. कर्माला घाबरा जा, कर्माशी खोटं बोलू नका. कर्म रिटर्न फिरून आला ना, राहिलेलं आयुष्य ते पण सोडणार नाही. थोडं समजा आणि समोरच्याला पण समजून घ्या. प्रॉब्लेम फक्त तुमच्याच लाईफमध्ये नाही, सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. कोण सुखी ना, कोण काय, प्रत्येक माणूस सुखी नसतो. कोणाला कोणाच्या प्रॉब्लेममध्ये काय ना काय तर प्रॉब्लेम असतात. स्वतःला ना जरा ना एकमेकांना समजून घ्या. उगाच नाही ते ना लांछनास्पद बोलतात ना की वर्ड बोलणं, माणूस आल्यावर मी तुमच्याशी एवढं का साधतो, मला का पडले एवढं तुमच्याशी बोलणं, व्ह्यूज भेटतात म्हणून किंवा लाईक भेटतात म्हणून मला बोलू वाटतं. कारण की मला आता बोलण्यासारखं कोण नाही आहे लाईफमध्ये. हाय ते सांगतो तुम्हाला. आणि ह्याच्यावर एक व्हिडिओ बनणार आहे काहीच, ती बनेल लवकर बनेल ती पण. खूप किस्से होणार आहे ह्याच्यावर. मला शिव्या पण पडतील किंवा कमेंट्स पण येतील, बॅड कमेंट्स, पण तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करणार मला. कारण की मला मोकळं होऊन झालेलं सांगितलेलं आवडतं. आणि विषय असा आहे की सांगेन सगळंच आत्ता एका व्हिडिओ न सांगता. व्हिडिओ खूप मोठी झाली ही. सो तर गाईज, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर